हॅलो मित्रांनो, मी आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन मुंबईचा प्रवास। तर आताच मला माझ्या वाडीतल्या पोराने फोन केला होता की स्टेशनला आपण कुठेतरी जाऊया फिरायला। तर मग आता मी स्टेशनला जातोय। हे बिना तर आता मी स्टेशनला जातोय। बघूया, मुंबई तर गर्दी असते आणि हाने तर आईला ऑफिस टाईमलाच बोलवलंय। बघूया ऑफिस टाईमला किती गर्दी असते। यार पाऊस येणार आहे वाटतं। आता थोडासा गळायला लागलाय। मी छत्री पण नाही आणली आहे, कपडाच झालाय पूर्ण। तर बघूया, त्याने आणली असली तर त्याची छत्री तर मीच घेणार आहे, त्यात काही विषय नाही। तर बघूया आता आपण पुढे काय काय होतं। आता मी माझ्या डेलीच्या रुटीनच्या रस्त्यावरून चाललो आहे। सगळ्यांना वाटतं की मी कॉलेजला चाललो, पण आज कॉलेजला सुट्टी आहे। तर त्याने मला फोन केला, तर मग तो जाऊया फिरायला। आता जातोय, पण हा पाऊस गोंधळ सांगणार आहे पूर्ण। कॉलेजला जातोय तेव्हा ह्या सगळा सामसूम असता, पण आता बघा सगळा नुसता ऑफिस टाइम का नुसता भरलेला। नुसती गर्दीच गर्दी आहे। बघूया मला फोन केलेला, म्हणता मी मालाडवरनं बसलेला आहे। तर आता माझा स्टेशन अजून लय लांब आहे, म्हणून आता धावत चाललंय। तर मुंबई पण लाय बशी नुसतं धावतच राहायचं लागतं आयला, कंटाळलो बघतोय धावतोय। फायनली स्टेशनला पोचलोय। बघूया जाऊल्या गर्दीत ना त्या ट्रेनमध्ये चढायचं कसं। गर्दी बघा या, गर्दी बघा फक्त गर्दी। त्याच्यासाठी एवढं धावत दिलंय, तो बघा कसं बसलो आणि माका उभं ठेवला नाही एवढा गर्दी। हा बघा आता काय माणूस की नाही राहिली। चर्चगेटला पोचला, चर्चगेटला पोचलेला आता आपण जातोय मरीन लाईन्सला। तर मरीन लाईन्सला तर तुम्हाला माहितीच आहे, खूप गर्दी असते, बसायला पण जागा नाही भेटत काय। आता बघूया आपल्याला बसायला जागा भेटते काय। तच एक ट्रेन आली माझ्या पाठून, ठीक आहे। चर्चगेट ह्या एक मला फक्त मुंबईचा स्टेशन आवडतं, ह्या आणि CSMT। वास काय स्टेशन आहे माहिती आहे बाप। आणि इकडनं सगळे ट्रेन भेटतात। आमच्याकडे तर गोरेगाव का जाऊ डायरेक्ट ट्रेन आहे, मस्त पैकी बसून जाऊ भेटतात, म्हणून मी चर्चगेट खायला येत आहे। बघूया आता आपल्याला मरीन ड्राईव्हला जायचं आहे। तर बघूया मरीन ड्राईव्ह कसं आहे। आता आपण चर्चगेटमधून बाहेर पडतोय, स्टेशनमधून बाहेर पडतोय। बघूया हे चल चायोज फेमस आहे चायोज। ह्या आपण रोडनी जाणार आहे चर्चगेटला, सॉरी मरीन ड्राईव्हच्या इथे, म्हणजे जे तिकडनं मरीन ड्राईव्ह पासूनच पसरलेलं आहे। समुद्र चांगला दिसतो तिथून, मस्त वाटतं एकदम। बघूया आता आज कसं आहे। भरपूर तिथे कपल्सच असतात, पण मी आज माझ्या मित्राबरोबर चाललो आहे। काय करणार, मित्राबरोबर जावं लागतंय, कारण हे आम्हाला काय आमचा तो थोबाडावरून कोण गर्लफ्रेंड पटत नाही, त्यामुळे मित्रांबरोबर जावं लागते मरीन ड्राईव्हला। नाहीतर तो ॲक्च्युली कपल पॉईंटच आहे। तर आपण त्या पॉईंटला जातोय, तिथे जाऊन जळते। काय करणार आता, आपल्याला जर शहराच्या आवाजातून जर एकांत पाहिजे असेल तर इथे यायचं, पण जरा रात्रीचं शांतता असते। दिवसाचं जर आपलं मन जर शांत करायचं असेल ना, तर समुद्राकडे बघून मन शांत करता येतं। तर बघूया आज आपण मन शांत करायला आलोय शहरापासून लांब। बघूया कपल दिसायला सुरुवात झाली आहे। आता बघूया, आता पुढे तर खूपच असणार आहे। जर माझं एक सजेशन आहे तुम्हाला, की तुमच्या मित्राची जर कोण सिंगल असेल मित्र तुमचा आणि त्याला जळवायचं असेल, तर तुम्ही नक्कीच ह्या स्पॉटवर व्हिजिट करा। कारण इथे फक्त तो जळणारच नाही, जळून पूर्ण खाक होईल। बघा कपलच कपल, माही तर आता जळून खाक होते, खाक। बघूया
पुढे काय काय होतंय. आता आपण इथे कपल बघायला नाही, आपण इथे व्ह्यू बघायला आलोय. तर आपण व्ह्यू बघूया. ठीक आहे, व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू बोललो होतो ना खूप कपल असतात. बघा बघा, भरपूर आहेत, भरपूर म्हणजे तुम्ही मोजून खपणार नाही एवढे आहेत. गरमी होता. अजून एक सांगायचं राहिलं, जर तुम्हाला स्पोर्ट्स कार म्हणजे कारचे शौकीन असाल किंवा बाईकचे, तर तुम्ही इथे विजिट करू शकता. इथे खूप प्रकारच्या गाड्या आहेत. उदाहरणार्थ BMW, रॉस रॉयस, ह्या गाड्या तुम्हाला बघायच्या शौक असेल तर तुम्ही येऊ शकता. मी इथे 2 कारणासाठी येतो. एक म्हणजे मन मोकळं करायला आणि गाड्या बघायला. मला गाड्या खूप आवडतात. येते ऑडी, का थांबला पण नाही. BMW येते, BMW. का नाही रिलॅक्स वाटणार मित्रा. समोर समुद्र आहे मस्त पैकी. हा गरम होत आहे, ऊन लागतंय, पण काय करणार, बघूया, सहन करायला लागणार. पर्यंत बघ भावा, नुसतं समुद्र 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 आणि समुद्र, पाणीच पाणी. लांब लांबपर्यंत नुसतं पाणीच दिसतंय. ना बोट ना काय, ना कसला आवाज. विचार करायला म्हणजे असा स्पेसिफिक वेळ भेटतो. 1 वाजत दिलो. भूक तर जाम लागल्या, खाऊचं पत्त्या नाही. तर तू इकडे समोरच्या बिल्डिंगमध्येच गेलो, माका सांगला अर्ध्या तासात येत आहे, अजून काही येलो नाही. आता तो येल्यावर आम्ही काहीतरी खाऊ जाणार. एका तरी सांगितलं आहे त्या स्टेशनमधनं निघताना बाहेर काय भेटणार नाही, आपण तेच खाऊया. तू काय ऐकलो नाही. तर आता बघूया. ह्या माझ्या पाठी बिल्डिंग दिसताना त्या बिल्डिंगेत गेलो, त्याचं काहीतरी काम आहे. आता तो येलो की आपण बघूया काय खाऊ घालता. हो सर, बाय. येलो तर आता येऊन येणारा खायच्या हॉटेलमध्ये येतं. आता स्पॉन्सर करणारा. तर आता जाऊया आणि खाऊया मस्तपैकी. चायनीज देणार वाटतं, खाऊया. आपण परतीचा प्रवास सुरू करत आहोत चर्चगेटवरनं. तर आता पहिला चर्चगेट स्टेशनवर जाऊन खाणार, त्याच्यानंतर मग बघूया. भाई आताच आपल्याला रॉस रॉयस दिसलेली आहे. त्याचा आम्ही फोटो टाकणारच आहे मध्ये, पण काय दिसत होती बाप रे. आपण अरे म्हणजे असं बघण्यासारखं बघायला पाहिजे होतं. अरे व्हिडिओ काढायला विसरलो ना, मोबाईल खिशात होता, पटकन फोटो काढलाय. तर आता फोटो टाकणारच आहे मी. बघा असली पूर्ण भारी बाप दिसते. आपण याला हॉटेलमध्ये आहोत. आता आपण चिकन बिर्याणी ऑर्डर करणार आहोत. मेन्यू कार्ड बघूया. आपला मेन्यू कार्ड हा, त्यातला हवा तर ऑर्डर करू शकता. आज आटा येईल पण काही खाना काय इला नाही. हो स्पॉन्सर बघा, स्पॉन्सर. फायनली आपला खाना आलेला आहे. सुरुवात केलेली आहे. आता आपण पण खाऊया. पहिला वाईट सूप खातोय आपण. भारी आहे. आता खाऊन भेटूया आपण डायरेक्ट. आता आपण बोरावली ट्रेन पकडलेली आहे. तर आता आपण चाललो आहे घरी. तर बघूया, आता ग्रँड रोडला आलो आहे. तर आता आपण जाणार आहे घरी. लोकल ट्रेन आता मुंबई सेंट्रलला पोहोचणार. बघूया डायरेक्ट दादरला. आता आपण आलो प्रभादेवीला. तर कालच मी प्रभादेवीला आलेलो. 3 तास बसून होतो. एक ट्रेन नव्हती येत. कंटाळलेलो पूर्ण. 3 तास बसून होती मित्रांनो. 3 तास काय कमी लागतात.
मी 3 तास बसून होतो इथे, पूर्ण 3 तास. ट्रेनच येत नव्हत्या, काय माहिती काय रूटचं काम चालू होतं वाटतं. हो, आता इथून आपण दादरला जाणार आहे. दादरला उतरून मग आपण नंतर मग पुढे दादरला आपला व्हिडिओ एंड होईल. गर्दी बघूनच समजलं असेल आता कुठे आलो आहे आम्ही. तर आपण आता दादरला आलो आहे. दादर ट्रिप इथेच संपते. तर दादरवरून आता मला जायचं डोंबिवलीला सिस्टरकडे. त्यामुळे आपण आता आपली ट्रिप इथंच संपवतो. कारण आता वेळ झाला आहे व्हिडिओ एंड करायचा. तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.